श्री स्वामी समर्थ। आजचा विषय अत्यंत खास आहे, कारण प्रत्येक भक्ताच्या मनात एक प्रश्न असतो, स्वामी समर्थांची कृपा माझ्यावर आहे का? मी करत असलेली प्रार्थना स्वामीपर्यंत पोचते का? स्वामी माझ्यासोबत आहेत का? मैत्रिणींनो, स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले. कधी स्वप्नातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून, कधी एखाद्या अनपेक्षित घटनेतून आणि अनेक भक्तांच्या अनुभवानुसार स्वामीची कृपा सुरू झाल्यावर जीवनात काही संकेत दिसू लागतात. हे संकेत प्रत्येकाला सारखेच मिळतात असे नाही, पण अनेक भक्तांना यापैकी काही अनुभव आलेले आहे. आज आपण असेच 11 संकेत जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. संकेत क्रमांक 1, मनातील भीती कमी होऊ लागते. मैत्रिणींनो, पूर्वी ज्या गोष्टीची खूप भीती वाटायची त्या गोष्टीबद्दल मन स्थिर होऊ लागतं. अडचणी असतात, समस्या असतात, पण त्यातून एक आवाज येतो, काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. ही भावना अनेक भक्तांना अनुभवतात, कारण श्रद्धा वाटू लागली की भीती कमी होऊ लागते. संकेत क्रमांक 2, नामस्मरणाची ओढ वाढते. पूर्वी वेळ मिळाला तरच जप व्हायचं, पण अचानक मनाला स्वामीचं नाव घ्यावंसं वाटतं. रिकाम्या वेळात, काम करताना, प्रवासात स्वामीचं नाव आठवत राहतं. अनेक भक्त त्याला कृपेचा महत्व संकेत मानतात. संकेत क्रमांक 3, वाईट संगतीपासून दूर जाण्याची इच्छा होते. मैत्रिणींनो, कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यात नकारात्मक आणतात. भांडणं, मत्सर, राग, निराशा या वातावरणातून दूर राहावंसं वाटू लागतं आणि चांगल्या लोकांच्या सहवासाची ओढ निर्माण होते. हा बदल खूप महत्वाचा असतो. संकेत क्रमांक 4, अडचणीतून अचानक मार्ग मिळतो. जीवनातील काही वेळ सगळे मार्ग बंद असल्यासारखे वाटतात, पण अचानक एक संधी मिळते, एक व्यक्ती मदतीसाठी येते, एक नवीन मार्ग सापडतो आणि परिस्थिती बदलू लागते. अनेक भक्त अशा प्रसंगाकडे स्वामीच्या कृपेचे दृष्टीने पाहतात. संकेत क्रमांक 5, घरातील वातावरण बदलू लागते. घरात सतत तणाव असेल, भांडणं असतील तर मन अस्वस्थ राहते, पण काही काळानंतर घरात शांतता वाढू लागते. लोक एकमेकांना समजून घेऊ लागतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. संकेत क्रमांक 6, चांगली माणसं आयुष्यात येऊ लागतात. मैत्रिणींनो, जीवनात काही व्यक्ती अशा भेटतात ज्यामुळे आपला विचार बदलतो, आपण योग्य मार्गावर चालू लागतो. त्याच्या एक सल्ल्यामुळे त्याचे आयुष्यातील दिशा बदलते. हा अनुभव अनेक भक्त सांगतात. संकेत क्रमांक 7, रागावर नियंत्रण होऊ लागते. पूर्वी छोट्या गोष्टीवर राग यायचं, मन आता शांत राहू लागतं. प्रतिक्रिया येण्याऐवजी विचार करून निर्णय घेतला. हा बदल खूप मोठा असतो, कारण तो आतून घडला असतो. संकेत क्रमांक 8, स्वप्नामध्ये मंदिर आणि संतांचे दर्शन होणे. काही भक्त सांगतात की त्यात स्वप्नाचा मंदिर, दीप, नामस्मरण किंवा संतांचे दर्शन होते. असा अनुभवही अनेक जण श्रद्धेने दृष्टांत पाहतात. संकेत क्रमांक 9, निराशेऐवजी आशा निर्माण होते. मैत्रिणींनो, परिस्थिती अशीच असते, पण दृष्टिकोन बदलतो. पूर्वी जे अशक्य वाटत होतं ते शक्य वाटू लागतं आणि मनात आशा निर्माण होतात. क्रमांक 10, चुका लक्षात येऊ लागतात. मैत्रिणींनो, जेव्हा माणूस आध्यात्मिक दृष्टी प्रगती करतो तेव्हा त्याला इतरांच्या चुका कमी आणि स्वतःच्या चुका जास्त दिसू लागतात. तो स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. हा खूप मोठा बदल असतो. संकेत क्रमांक 11, मनात कृतज्ञता निर्माण होते आणि सर्वात मोठा संकेत मानला जातो, कारण माणूस तक्रारी कमी करतो आणि ते आहे त्याबद्दल आभार मानू लागतो. त्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीची किंमत करू लागते आणि मन अधिक समाधानी होतं. मैत्रिणींनो, हे 11 संकेत श्रद्धा अनुभवावर आधारित आहेत. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो, पण एक गोष्ट नक्की आहे, श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगले कर्म, त्यामुळे जीवनात चांगले बदल घडू शकतात. जर यापैकी एखादी संकेत तुम्हाला अनुभव असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.